इथे आसपास सीसीटीव्ही वगैरे? आम्ही पिठूच्या वाडीतले सगळे सीसीटीव्ही चेक केलेत, पण कुठेच असं संशयास्पद असं काही जाणवलं नाही. ठीक आहे, तरी पण ते फुटेज तुम्ही आम्हाला द्या, आम्ही बघू. हो सर. पण मला चोरीचा प्रकार वाटत नाहीये. पण चोरी तर झाली ना खशाबा. मला तर असं वाटतं हे कोणीतरी मुद्दाम केलंय. कोणत्या ठोस पुराव्याशिवाय ना आपण कोणत्याच निष्कर्षावर यायला नाही पाहिजे. माझं विठुराया गाभाऱ्यात नाहीये. तो का नेला, कुणी नेला, नेण्यामागचं कारण काय ते लवकरात लवकर कळलं पाहिजे. विठूच्या वाडीचा श्वास आहे माझा विठुराया. त्याशिवाय तग नाही धरू शकणार आम्ही. आता गप्प बसती का? हा, ते इन्स्पेक्टर तपास करतायत ना. साहेब, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे काम कुठल्याही एका व्यक्तीचं नाहीये. याच्या मागे एखादी संघटित टोळी असू शकते. इन्स्पेक्टर साहेब, हा मूर्ती तस्करीचा वगैरे असा काय प्रकार वाटतोय का? हा, नाही म्हणजे मी असं ऐकलंय की आधी चोर, मग त्यानंतर दलाल आणि त्यानंतर मग ते मूर्ती खरेदी करणार आहे. हे अशी काहीतरी टोळी असते आणि अशी काहीतरी साखळी चालते. ॲक्च्युली या केसमध्ये आता असं झालंय की आता निश्चित काहीच सांगू शकत नाहीये. हा, मात्र मागच्या एका मूर्ती तस्करी प्रकरणाशी या घटनेचा काही संबंध आहे का हे आपण तपासून बघू शकतो. साहेब, आम्हाला आमच्या विठुरायाची मूर्ती मिळेल ना? आम्ही पूर्ण प्रयत्न करू. या सगळ्यामध्ये गावातल्या कुणाचा हात असेल असं वाटतंय का तुम्हाला? कसं आहे, अनेकदा असंही असू शकतं की आपल्याला माहिती देणारी व्यक्ती ही स्थानिक असते, परंतु त्यामागचा खरा सूत्रधार हा बाहेरचाही असू शकतो. कोण असेल ह्यो चोर? ते तर आता संपूर्ण तपास झाल्यानंतरच कळेल. पण हा, तोपर्यंत संपूर्ण गावकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवायचा नाही आणि कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली तर ती आम्हाला लगेच कळवावी. ज्याने कोणी चोरी केली असेल ना त्याच्या अंगात किडे पडतील. ज्याने कोणी आमच्या विठुरायाच्या मूर्तीला हात लावायचा प्रयत्न केला असेल ना त्याचे हातच गळून पडतील. मला सांगा, तुमचा कोणावर संशय आहे? इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कुणामुळे झालंय आणि का झालं हे मला चांगलंच माहिती. हो, हे असं का म्हणाले? यांना काही माहिती असेल तर यांनी पोलिसांना लगेच कळवावं. हा, पण तसं काही नसावं. म्हणजे ना ते काहीतरी भावनेच्या भरात बोलले असतील. विठुरायाचे निस्सीम भक्त आहेत ते. असं काही झाल्यावर नैराश्य येणं साहजिक आहे. तरी पण मला त्यांच्याशी बोलावं लागेल. साहेब, बोला, पण आत्ता नको प्लीज. ठीक आहे, आमचा तपास तर चालूच आहे आणि जर का तुम्हालाही काही कळलं तर आम्हाला लवकर कळवा. तांबडे, चला.
इंदे बाई आता गप्प नको बसू, बोल काहीतरी. व्यंकट भाऊजी काय म्हणत होते? मला नाही माहित. सकाळी तुमच्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं, तेव्हा काय म्हणत होते? आता बोलते का? ये पा, या घरात पान जरी हालत असेल ना तरी मला कळलं पाहिजे. बोल, काय म्हणत होते ते? सांगितलं ना मोठ्या बाई, व्यंकू महाराजांच्या स्वप्नामध्ये विठुराया आला होता. त्याच्या भक्ताला त्रास होतोय म्हणून अंतर, भक्ताला त्रास होतोय म्हणून अंतर देणार. बाबू, म्हणजे खरंच विठुराया इथून गेला की काय? गेलाय, रागवून गेलाय. मला एक सांग, व्यंकट भाऊजी तुझ्याकडे का पाहत होते? कारण व्यंकू महाराजांना वाटतं विठुराया माझ्यामुळे गेलाय. मी श्रीकलेसोबत वाईट वागते म्हणून गेलाय. काय काय बोलतीस तू? काय खोळेपण आहे व्यंकट भाऊजींचा? ये पा, व्यंकट भाऊजींना स्वप्न पडलं. स्वप्नात विठुराया आला. तो म्हणाला मला माझ्या भक्ताचा त्रास पाहवत नाहीये म्हणून मी इथून निघून चाललोय, म्हणून हे अंतर. हा, अगं इंदे, व्यंकट भाऊजींनाच त्या स्वप्नाचा अर्थ कळत नाहीये. तू रडू नको, अजिबात नाही. डोळे पुस आणि अजिबात वाईट वाटून घेऊ नको. अगं मी शपथेवरती सांगते, विठुराया तुझ्यामुळे इथून जात नाहीये. आता मला सांग, इथली विठुरायाची सगळ्यात मोठी भक्त कोण आहे? तू आहेस. मग विठुरायाला असं का वाटेल का आपण आपल्या भक्ताला सोडून निघून जावं? असं वाटेल का तुझ्या फ्रेंडला? नाही ना. तुला त्रास होतोय असं तुझ्या फ्रेंडला विठुरायाला म्हणायचंय, आणि त्याला काही कळत नसत का दिग्रसकरांचं घर बरबाद करायला ही श्रीकला आली. त्यातनं श्रीकरानं बरोबर डबल गेम खेळला. व्यंकट भाऊजींना आणि शकुंतलाला तुझ्यापासून तोडलं. या बाबतीत तुझा नवरा पण तुझ्या बरोबर नाही. अगं इंदे, विठुरायाला तुला जो त्रास होतोय ना तो पाहवत नाहीये. अगं विठुराया व्यंकट भाऊजींना या भक्ताबद्दल बोलत होता. व्यंकू महाराज तर त्या श्रीकलेनं त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली म्हणून त्यांना कळत नाही. पण आधी मला सांग, विठुरायाची निस्सीम भक्त कोण आहे? तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? नाही ना. मग आपण मूळ अडचण ती श्रीकला आहे, ते कळतंय मला. म्हणून तर त्या श्रीकलेला लगाम लावला पाहिजे. नाहीतर कार्टी आपल्या सगळ्यांना रस्त्यावरती आली. आजपर्यंत नियतीने इतक्या वेळेला कठोर परीक्षा घेतली माझी, आणि त्या प्रत्येक परीक्षेतून मी तावून सुलाखून बाहेर पडलो. कारण माझा विठुराया माझ्या डोळ्यासमोर उभा होता. पण आज ही कुठली वेळ आली ग आपल्यावर? आयुष्यात एकदाही आपलं देऊळ असं रिकामं पाहिलं नव्हतं. आज आपल्या देवळातल्या त्या रिकाम्या जागेकडे बघवत नाही बघ. तुमचं सांत्वन कसं करावं हे नाही कळते मला. असं व्हायला नको होतो. काय त्या विठुरायाच्या मनात तेच कळत नाहीये. कुठलीही वाईट घटना घडणार असेल ना तर
विठुराया त्याचा संकेत देतो. मला त्या दिवशी पडलेलं स्वप्न हे या वाईट घटनेचा संकेतच होता. पण मला कळला नाही तो. हे असं काही होईल असं वाटलंच नाही बघ. अहो, असं नका म्हणू. माझी खात्री आहे तुमचा विठुराया तुमच्यासोबत काहीही चुकीचं करणार नाही. विश्वास ठेवा. अहो तुम्ही सकाळपासून काही नाही खाल्लेत. हे बघा नारायणीनं नाश्ता आणून ठेवलाय, थोडं खाऊन घ्या की. नाहीये इच्छा. अहो, असं काय करताय? अशाने तब्येत बिघडेल तुमची. जोपर्यंत विठुरायाची मूर्ती परत एकदा डोळ्यासमोर बघणार नाही ना मी शकू, तोपर्यंत काहीच गोड लागणार नाही मला. मोठ्या बाई घरात चोर आला होता ना. माहितीये ग बाई, तू एकदम सुपर वुमन बनून त्याच्या अंगावरती धावून गेली आणि मग ते आभरात तुझ्या हाताला लागलं. माहितीये मला. अहो मोठ्या बाई, तो चोर तो नव्हता, मग ती होती. लय टफ फाईट दिली मी तिला. म्हणजे त्या बाईनं तुझ्या हातावरती चाकूचा वार केला म्हणून तुला लागलंय का? अहो मोठ्या बाई, मी पण तिच्या पायावर इतका जोरात पाय दिला ना, पायात सुजला तिचा. असं लंगडत लंगडत पळत होती. खरं सांगू का, त्यासाठी शाल श्रीफळ देऊन तुझा सत्कारच केला पाहिजे. अहो मोठ्या बाई तसं नाही. मग मी ना एक तशीच बाई अंगावर घोंगडे घेऊन लंगडत जाताना बघितली. काय सांगतेस? म्हणजे त्या चोर बाईचा आणि या बाईचा तू संबंध लावतेस का? आता ते माहित नाही, पण या बाईचा जर पत्ता लागला ना मोठ्या बाई, तर ले काय हाती लागल आपल्या. अगं मग येडे तेव्हाच पाठलाग करायचा ना. केला ना, पण मध्येच बचत गटाच्या बायका भेटल्या, निसटली ती नजरेतून. तरी की एक काम कर, ती बाई कशी दिसते त्याचं वर्णन कर, मला सांग, मी पण लक्ष ठेवते. हे बघा, नाही मी पण लक्ष ठेवते. इंदे, हे बघ, आता आपल्याला सावध राहावं लागणार आहे. श्रीकला 12 गावचं पाणी पिऊन आली. ती सरळ सरळ हातात येणारी नाही ती. तैसाची नैसर्गिक शुद्ध, मी पृथ्वीच्या ठाई गंध, गगनी मी शब्द वेढी प्रणव, नरांच्या ठाई नरत्व, जे अहम भाविये सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोली जात असे. महाराज जेवण आणले, 2 घास खाऊन घ्या ना. अग्नी ऐसे आहाच, तेजी नामाचे आहे कवच, ते परते केलिया साच निज तेजते मी. आणि नाना विधयोनी जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या. एके तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती, जळे एके. बाबा, बाबा प्लीज 2 घास खाऊन घ्या ना. इच्छा नाहीये बाळा मला. दिग्रसकरांच्या देवळातून विठुरायाची मूर्ती नाहीशी होणं, यासारखं दुसरं पाप नाही. जोपर्यंत विठुरायाची मूर्ती डोळ्यासमोर परत उभी राहत नाही, तोपर्यंत घशाखाली घास उतरणार नाही माझ्या.
असं करून कसं चालेल बाबा? बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुम्हाला 2 घास खावेच लागतील. तुम्हाला गोपाळची आणि माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे. प्लीज खाऊन घ्या. आदोक्षसाठी थांबावं तर वेळ होऊन जाईल, आणि जावई बापूंना काम सांगितलं तर कधी होणारच नाही. जाऊ दे, मी जाते. अंगावर घोंगडे घेऊन लंगडत जाताना बघितली, पण या बाईचा जर पत्ता लागला ना मोठ्या बाई, तर ले काय हाती लागल आपल्या. थांबत थांबत चालणं, वळून वळून बघणं, हीच तर चोराची लक्षण आहेत. हीच ती चोरी. लक्षणं तर तशीच दिसतात. आता कुठे चालली? अजून किती चालवणार ही बाई? अख्खी विटूची वाडी संपत आली तरी अजून हिचं घर येतच नाहीये. नेमकी कुठे राहते?
असं ही तर राहते काय इंदूला सांगायलाच हवं